एवढं करूनही एवढे टॅक्स भरूनही हे नवी मुंबईकरांना अशा खड्ड्याचा सामना करावा लागतो आणि याचा निष्पाप माणसाचा बळी जातो, तर याला जबाबदार कोण असा प्रश्न नवी मुंबईकरांच्या मनात उपस्थित होतो। नमस्कार, मी विष्णू बुरे। तर आपण आता ठाणे बेलापूर रोडवरती तुर्बे नाका येते राईट साईडला आपण जनता मार्केट आहे आणि लेफ्ट साईडला तुर्बे येते। तर आज सकाळी इथे 11 ते 12च्या दरम्यान या स्पॉटवरती हे बघू शकता, इथे एक ट्रक जात होता आणि त्या ट्रकच्यामध्ये एक टू व्हीलरवाला आला। हा खड्डा चुकवताना त्याचा बॅलन्स बिघडला आणि त्याचं ट्रक खाली येऊन त्याचा जागेवरच मृत्यू झालेला आहे। तुम्ही बघू शकता किती मोठ्या प्रमाणात खड्डे आहे आणि वाहन चालकांना किती मोठ्या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे, कारण अर्धा ते 1 फुटाचा इथे खड्डे आहे आणि याच्यामध्ये हे अशा दगडी टाकलेल्या आहेत, कारण या दगडीमुळं 4 व्हीलरचा पण ॲक्सिडेंट होऊ शकतो आणि 2 व्हीलरचा पण ॲक्सिडेंट होऊ शकतो, कारण इथं मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत, गाड्या पण टच होतात इथे। तर माझी शासन प्रशासनाला विनंती आहे आणि नवी मुंबई महानगरपालिकेला पण विनंती आहे, असे जे खड्डे आहेत जीवघेणे हे बघू शकता किती मोठ्या प्रमाणात इथे खड्डे आहे आणि स्पीडमध्ये जर गाडी असली तर हा खड्ड्याला इथं गाड्या टच होऊन इथे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे आणि आज मोठी दुर्घटना झाली आणि एका निष्पाप माणसाला आपला जीव गमावा लागला आणि त्याच्या पाठीमागं कोण आहे कोण नाही ते आपला देवाला माहीत आहे, कारण त्याची जाग्यावरच इथं मृत्यू झालेला आहे। आम्ही इथं विचारणा केली, इथे सगळे रिक्षाचालक आहेत आणि नागरिक आहेत, त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला। आम्ही त्यांच्याशी संवाद साधला की ते खड्डा चुकवताना त्याचा बॅलन्स बिघडला आणि तो सरळ ट्रक खाली येऊन त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे।